नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सावनीचा होणारा अपमान सावनीच्या लक्षात येतो आणि म्हणूनच नाटक करत सावनी ही आपल्या फ्रेंड्सजवळ येते आणि विचारते, तुम्ही एन्जॉय करताय ना? तर त्या म्हणतात, हो खरंच खूप एन्जॉय करतोय आम्ही. तर आता सावनी म्हणते, खरी मजा तर आत्ता येणार आहे. तर त्या विचारतात, काय? तर सावनी म्हणते की हो. असं म्हणत सावनी त्यांना प्लॅन सांगते. आता त्या प्लॅनप्रमाणे सावनी आदित्यला तिथे बोलावून घेते आणि आदित्यला म्हणू लागते, आदित्य बेटा इथे ये ना. तर आदित्य विचारतो, काय झालं मम्मा, तू असं अचानक का बोलावून घेतलंस? तर आता सावनी म्हणू लागते, काही नाही रे, अरे माझ्या फ्रेंड्सना तुला भेटायचं होतं ना म्हणून. तर आता सर्वजण आदित्यला विचारतात, आदित्य तू कसा आहेस असं म्हणत त्यानंतर आदित्यला म्हणतात, अरे आदित्य, तू तुझ्या मम्माला केक भरवला नाही आहेस का? तर आदित्य म्हणतो की हो भरवतोच ना. असं म्हणत तो कोमलला आवाज देतो आणि म्हणतो, कोमला तू थोडा केक घेऊन ये ना. तर आता कोमल ही आदित्यला केक आणून देते आणि आदित्य आता सावनीला केक भरवत असतो. आता सावनीच्या फ्रेंड्स आदित्य आणि सावनीचे फोटो काढतात आणि त्यानंतर आदित्यला म्हणतात, आदित्य तुमच्या फॅमिलीचा फोटो काढूया का? तर प्लॅनप्रमाणे सावनी ही मुद्दामून नकार देत म्हणते, फोटो कसा काढणार? आदित्यचे पप्पा तर बिझी आहेत त्यांच्या नवीन बायकोसोबत. आता मात्र आदित्यला राग येतो आणि आदित्य म्हणू लागतो, मग काय झालं, पप्पांची पहिली प्रायोरिटी मी आहे, ती मुक्ता नाही, त्यामुळे पप्पा माझ्यासोबत फोटो काढतीलच. सावनी म्हणते, आधी अरे काय बोलतोयस तू? तर आदित्य म्हणतो की हो मम्मा, चल ना तू माझ्यासोबत. असं म्हणत सावनीला आदित्य फोटो काढण्यासाठी घेऊन जात असतो. आता सावनीच्या प्लॅनप्रमाणे सगळं काही होत असतं, म्हणूनच सावनी खुश असते. तर आता आदित्य सावनीला घेऊन सागरच्या बाजूला येऊन उभा राहतो आणि सागरला म्हणतो, पप्पा चला ना आपला आपण फॅमिली फोटो काढू, तुम्ही मी मम्मा सई. तर सागर म्हणतो, मग एवढाच कशाला, आपण सर्वांनाच घेऊ ना. तर आता सागर सर्वांना आवाज देत असतो, कोमल स्वाती, परंतु आदित्य म्हणू लागतो, तो आपण फोटो नंतर काढू, परंतु पहिला आपला फॅमिली फोटो आपल्याला काढायचा आहे. आता मात्र सागरला धक्काच बसतो. आता आदित्य सागरला म्हणतो, पप्पा मला माझ्या ड्रीम फॅमिलीचा फोटो काढायचा आहे. आता मात्र मुक्ता म्हणते, इट्स ओके. तर सागरा मुक्ताकडे पाहू लागतो. मुक्ता ही सागरला शांत करते आणि म्हणते, त्याला त्याच्या ड्रीम फॅमिलीचा फोटो हवा आहे ना, मग चालेल. आता मुक्ता तिथून निघून जात असते, परंतु सागरा मुक्ताचा हात पकडतो. तरीसुद्धा मुक्ता ही आपला हात बाजूला करते आणि बाजूला जाऊन उभी राहते. आता सावनी खुश होते आणि सागरच्या बाजूला उभी असते. आता मुद्दामून सावनी स्वतःहूनच सागरचा हात आपल्या खांद्यावर ठेवते, परंतु सागर पुन्हा एकदा हात खाली करतो. आता सावनीच्या फ्रेंड त्यांचा फॅमिली फोटो काढत असतात, परंतु त्याचवेळी तिथे मिहीर आलेला असतो. आता हे दृश्य पाहून मिहीरलाही धक्का बसतो. आता मुक्ता ही मिहीरसोबत हसत असते, परंतु मनातून तिलाही खूप वाईट वाटत असतं. आता हे सगळं काही मिहीरच्या लक्षात येतं. आता सावनीचे हे उद्योग पाहून मिहीरला मात्र सावनीचा खूप राग आलेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सावनी आणि तिच्या फ्रेंड्सच्या गप्पा चालू असतात. तर सावनीच्या मैत्रिणीच्या गळ्यात असलेला नेकलेस पाहून सावनी म्हणते, खरंच किती छान आहे नेकलेस. तर आता ती म्हणू लागते, हा माझ्या नवऱ्याने आमच्या ॲनिव्हर्सरीला दिला आहे. तर आता सावनी म्हणते, खूप महाग असेल ना? तर ती म्हणते, हो ना, एवढा महाग आहे की किंमत ऐकून मलाच धक्का बसला. परंतु यापेक्षाही महागड्या वस्तू सावनीजवळ असायच्या, अगदी डायमंडच्या, आणि त्यावेळी सावनीला या गोष्टी म्हणजे क्षुल्लक वाटायच्या. तर त्यानंतर दुसरी मैत्रीण म्हणते, हो ना, सावनी जे बोलायची ते हर सगळं काही तिला आणून द्यायचा. सावनीची दुसरी फ्रेंड म्हणते, हो पण आता सागरही तसंच करत असेल ना हिचे लाड. तर एक फ्रेंड म्हणते, अगं काय एवढे लाड करेल, आणि आता सावनीचे तो. आता मात्र सावनीला खूप वाईट वाटतं. सावनीजवळ काही बोलण्यासाठी शब्दच नसतात. आता सावनीच्या फ्रेंड सावनीला विचारतात, काय झालं सावनी, सागरने तुला काही गिफ्ट दिलंच नाही आहे का? आता तिथेच कोमल आणि स्वातीही असतात. आता प्लॅनप्रमाणे स्वातीही कोमलला म्हणते, कोमल अगं तुला माहीत आहे का, भाईने आज एवढे महागडे इयरिंग्स मुक्ताला गिफ्ट दिले आहेत, एवढं खूप मोठं सरप्राईज दिलं आहे. तर कोमल म्हणते, हो ना, मी पण पाहिलं, खरंच किती महाग आहेत ते इयरिंग्स, आणि मम्मी तर म्हणत होती की मुक्ताला त्या खरंच खूप शोभून दिसत आहेत आणि खरंच खूप नवीन डिझाईन आहे. तर आता स्वाती म्हणते, हो ना, खरं तर नशीब लागते यासाठी, आणि मुक्ता आहेच तशी, मुक्ता आहेच एवढी चांगली, मग तिच्यासाठी एवढं मौल्यवान वस्तू तर भाई घेणारच ना. मग ते कोणाकोणाच्या नशिबात असतं, कोणाच्या नशिबात नसतं. आता मात्र सावनीचा जळफळाट होतो आणि सावनीच्या फ्रेंड्सनाही धक्का बसतो. आता सावनी ही आपल्या फ्रेंड्सना म्हणते, आपण सर्वजण तिथे जाऊन बसूया का? असं म्हणत सावनी आपल्या फ्रेंड्सना दुसऱ्या जागी घेऊन जाते.
आता सावनीचा होणारा जळफळाट पाहून स्वाती आणि कोमलला खूप आनंद झालेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं मिहीर मुक्ता आणि सागरला रूममध्ये बोलावतो. तर आता सागर विचारतो, मिहीर अरे काय झालं आहे? तर मुक्ता म्हणते, हो ना मिहीर, तू आम्हाला असं अचानक काय रूममध्ये बोलावून घेतलेस? तर मिहीर म्हणू लागतो, कारण मला तुम्हा दोघांची माफी मागायची आहे. आता हे ऐकून सागर आणि मुक्ताला धक्काच बसतो. आता सागर आणि मुक्ता मिहीरला विचारतात, मिहीर अरे काय झालं आहे आणि तू माफी का मागत आहेस? तर मिहीर म्हणतो, मला लाज वाटत आहे सावनी. खरंच एखाद्याने किती स्वार्थी असावं. स्वार्थी असण्याला सुद्धा मर्यादा असतातच ना. तुम्ही त्याच्यावर केलेले उपकार, तिला केलेली मदत, हे सगळं काही ती विसरून गेली आहे का? तुम्ही निस्वार्थीपणाने केलेली मदत, तुमच्या मनाचं असणारा मोठेपणा, याची कशाची जाण नाही आहे का तिला? एवढी थाटात फिरत असते जसं काही हे सगळं काही तिच्याच हक्काचं आहे. ज्या संसारावर लाथ मारली होती, ज्या घराला सोडून ती निघून गेली होती, परंतु निर्लज्जासारखी पुन्हा त्याच घरात येऊन राहिली आहे. तिला कशाचंच काही वाटत नाही आहे का? आपण कसे वागत आहोत, आपण काय करत आहोत याचे तिला भानच नाही आहे. आणि आज तर मी स्वतःच्या डोळ्याने पाहिलं ना, आज तर तिने कहरच केला. कारण काय माहिती आहे का, तुमच्या या चांगुलपणाला सीमा नाही आणि तिच्या या स्वार्थीपणाला सीमा नाही. त्यामुळेच हे सगळं काही घडत आहे. आता मिहीरला खूप वाईट वाटत असतं. आता मिहीर मुक्ता आणि सागरच्या समोर हात जोडत म्हणतो, खरंच तिचा भाऊ म्हणून मी तुमची माफी मागत आहे. आता मात्र मुक्ता आणि सागरला खूप वाईट वाटतं. सागरा मिहीरला म्हणतो, मिहीर अरे तू वेडा आहेस का? आणि हे काय करत आहेस? काय झालं आहेस तुला? बोल ना. मिहीरला खूप वाईट वाटतं. मिहीर म्हणतो, नाही दादूस, खरंच माझी बहीण चुकत आहे आणि म्हणूनच तर मी तुमची अगदी मनापासून माफी मागत आहे. तर मुक्ताही मिहीरला समजावत म्हणते, मिहीर अरे कसं आहे ना बाळा, अरे या घरासाठी सावनीने 2 गोंडस बाळं दिली आहेत. मग त्या मुलांसाठी आपण हे सगळं काही सहन करत आहोत आणि त्या बाळांच्या आईला आपण मदत करत आहोत. बाकी काही नाही. आपण तिला मदत नाही करत आहोत, तर आपल्या त्या 2 गोंडस बाळांसाठी तिला मदत करत आहोत एवढंच. आणि हो, आपल्याला आदित्यला खुश बघायचं आहे ना, आणि तसंही आपला जीव आदित्यमध्ये आहे. मग आदित्यच्या चेहऱ्यावरचा आनंद हेच तर आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. मग यासाठीच तर आपल्याला सगळं काही करावं लागणार आहे. आणि त्यात आदित्यचा जीव कोणामध्ये आहे? सावनीमध्ये. मग जर आपण सावनीला दुखावलं तर आदित्यलाही खूप वाईट वाटणार आहे आणि आपल्या सगळ्यांचा जीव आदित्यमध्ये आहे. मग आता विचार कोणाचा करायचा? आपण आदित्यचा विचार करायचा. आणि म्हणूनच हे सगळं काही चालू आहे. तू नको एवढा विचार करूस. आता सागरा मिहीरला म्हणतो, मिहीर कोणाच्याही वागण्याला कोणीही जबाबदार नसतं, त्यामुळे तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. या सगळ्यामध्ये तुझा काहीच दोष नाही आहे. अरे आदित्यला खुश ठेवण्यासाठी हे सगळं काही चालू आहे. कारण आदित्यला सावनी महत्त्वाची आहे आणि आपल्यासाठी आदित्य, बस एवढंच सगळं चालू आहे. तू नको एवढा विचार करूस. आता सागर आणि मुक्ता मिहीरची समजूत करतात. आता सागर मिहीरला म्हणतो, तू सागर कोळीचा भाऊ आहेस, त्यामुळे असं रडत बसायचं नाही. तर मुक्ता म्हणते, मिहीर तू मुक्ता सागर कोळी हिचा भाऊ आहेस, त्यामुळे आपल्यामध्ये थोडे तरी इमोशन्स असतातच ना, त्यामुळे तू रडू शकतोस. आपण काही बाकीच्यांसारखे खडूस नाही आहोत. आता मात्र सागर म्हणतो, काय? तर आता मुक्ता म्हणते, मिहीर बरोबर बोलले ना मी. तर आता त्यानंतर सागरा मिहीरला म्हणतो, हे काय चालू आहे तुझं? तू माझा भाऊ आहेस ना, मग प्रत्येक वेळी तू ह्या मुक्ताची बाजू का घेत असतोस? आता या सगळ्यांची मस्करी चालू असते, परंतु त्याचवेळी मुक्ताला आरतीचा फोन आलेला असतो. आता मुक्ता ही आरतीला म्हणते, बोल आरती, पोचली आहेस का तू? तर आरती म्हणते की हो मॅम, मी आलीच आहे. तर त्यानंतर आरती तिथून येत असते, परंतु आरतीची ओढणी तिथे असलेल्या झाडामध्ये अडकते. पण आरतीला वाटत असतं की तिथे बाईक घेऊन उभ्या असलेल्या व्यक्तीनेच तिची ओढणी पकडली असावी आणि म्हणूनच आरती म्हणते, काय चाललंय हे? आता मात्र आरती मागे वळून पाहते, परंतु त्यांनी तर ओढणीला हातच लावलेला नसतो आणि म्हणूनच आरती पाहते तर ती ओढणी झाडामध्ये अडकलेली असते. आता आरती ती ओढणी बाजूला करते आणि त्यानंतर तिथे समोर जात म्हणते, सॉरी, खरंच माझी चूक झाली हा, मला वाटलं की तुम्ही, असं म्हणत आरती त्यांच्याशी बोलत असते. परंतु ज्यावेळी तो हेल्मेट काढतो त्यावेळी मात्र आरतीला धक्काच बसतो, कारण ती व्यक्ती म्हणजे लकी असते. आता आरतीच्या लक्षात येतं की हा लकी म्हणजेच मुक्ता मॅमचा दीर आहे आणि म्हणूनच ती म्हणू लागते, तुम्ही मुक्ता मॅमचे दीर आहात ना? तर आता लकी म्हणतो, नशीब तुम्ही ओळखलं, नाहीतर मला वाटतं की मला तुम्ही मारलंच असतं. तर आरती म्हणते, नाही, असं काहीच नाही. आता आरती लकीला सॉरी बोलते, परंतु त्याचवेळी लकी म्हणतो, सॉरी बोलून फक्त चालणार नाही. तर आता आरती विचारते, मग काय करू? मी कान पकडून तुमची माफी मागू का? तर लकी म्हणतो, नाही, त्याची काहीच गरज नाही. तर आरती म्हणते, मग मी काय करू? तर लकी म्हणतो, मग एवढंच करायचं आहे की आपण दोघांनी कॉफी प्यायला जायचं आहे. तर आता आरती म्हणते की नाही, मला उद्या खूप कामं आहेत. लकी म्हणतो, मग आपण एक काम करू, मी तुमच्या क्लिनिकच्याच आजूबाजूला तिथे कामासाठी येत असतो आणि माझ्याजवळ खूप वेळ असतो. मग मी काय म्हणतो, जेव्हा तुमचं क्लिनिकचं काम संपेल त्यानंतर आपण कॉफी पिण्यासाठी जाऊ. आणि हो, तुम्हाला जर घरी जाण्यासाठी उशीर होणार असेल तर मी तुम्हाला घरी ड्रॉप करेन. मग तर झालं. तर आता
आरती म्हणू लागते बघू. आता लकी म्हणतो बघू म्हणजे आमच्यामध्ये चालेल. तर आता मात्र आरती तयार असते. मग लकी म्हणतो ठीक आहे, मग आता उद्याची पार्टी डन आहे, उद्या आपण भेटणार आहोत. तर आरती म्हणते की हो. असं म्हणत आरती ही मुक्ताला भेटण्यासाठी निघून जाते. तर आता लकी मनाचीच म्हणतो ही एवढी सुंदर दिसते हे कधी माझ्या लक्षातच आलं नाही. खरं तर मी नोटीसच केलं नाही. खरं तर मला असं वाटत आहे की माझ्या डोळ्यांचाच काहीतरी प्रॉब्लेम असावा, परंतु नाही. असं म्हणत लकी आता आरतीच्या प्रेमातच पडलेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सावनीच्या मैत्रिणी सावनीला म्हणतात सावनी खरंच तू खूप चुकतेस. अगं सावनी तू या घरात परत आली आहेस, मग मला सांग तू या घरामध्ये तुझ्या या सगळ्या गोष्टींमध्ये तू तुझा हक्क का नाही सांगत आहेस. आता मात्र सावनीला हे ऐकून धक्काच बसतो. तर त्यानंतर सावनीची दुसरी फ्रेंड सावनीला म्हणते सागरने मुक्तासोबत लग्न फक्त सहीसाठी केलं होतं. दुसरी फ्रेंड सावनीला म्हणते तू हर्षवर्धनमध्ये खूप इन्व्हेस्टमेंट केलीस परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. परंतु तुझं नशीब पुन्हा एकदा तुला सागरकडे घेऊन आला आहे, मग त्याचा उपयोग तर तुला करावाच लागणार आहे. आणि तसंही तुझं नशीब तुला इथे घेऊन आलं म्हणजे त्यासाठी काहीतरी कारण असणारच ना. आता सावनीला तिच्या मैत्रिणींचं बोलणं पटत असतं. आता त्याचवेळी इंद्राताई आणि स्वाती तिथे आलेले असतात. तर सावनीची दुसरी मैत्रीण सावनीला म्हणते सावनी तू हाताशी आलेली संधी सोडू नकोस, कधीतरी त्या संधीचा फायदा घ्यायला शिक. अगं या सगळ्यावर तुझा हक्क आहे आणि तू तुझा हक्क मागून घे. वेळ आली तर तुला तो हक्क मागून घ्यावाच लागेल. आणि हो असं मधल्यामध्ये लटकण्यापेक्षा स्वतःचा हक्क मागून घेतलं तर किती छान होईल. खरं तर तसं बघायला गेलं तर तुझं भविष्य सिक्युअर करणं हे तुझंच काम आहे. आता मात्र सावनी विचार करू लागते. आता सावनीच्या या मैत्रिणींचं बोलणं ऐकून इंद्राताई आणि स्वातीला धक्काच बसतो. तर सावनीची दुसरी फ्रेंड सावनीला म्हणते अगं सावनी तसंही ही दोन्ही मुलं तुझीच आहेत, मग एक काम कर ना, त्या मुलांच्या नावाखाली चांगलंच लूट ना सागरला. आता मात्र इंद्राताईंना त्यांचा खूप राग आलेला असतो. तर सावनी म्हणू लागते जाऊ द्या ना प्लीज, आपण पार्टी एन्जॉय करूया. परंतु सावनीच्या मनातून तो काही विचार जात नसतो. आता सावनी ही फ्रेंडच्या बोलण्याचा विचार करू लागते. दुसरीकडे पाहायला मिळतं मुक्ताला भेटण्यासाठी आरती आलेली असते. आता मुक्ता फाईल चेक करते आणि आरतीला म्हणू लागते काहीच प्रॉब्लेम नाही, तू उद्याची अपॉइंटमेंट देऊ शकतेस. तर आता आरती म्हणते की हो मी उद्याची अपॉइंटमेंट फिक्स करते. तर त्यानंतर आरती म्हणते चला मॅम मी येतेच. तर आता मुक्ता ही आरतीला म्हणते कुठे निघाली आहेस. तर आरती म्हणते घरी जाण्यासाठी. तर मुक्ता म्हणते नाही जेवल्याशिवाय जायचं नाही. आरती म्हणते नाही मुक्ता मॅम, अहो ही तुमच्या घरची पार्टी आहे ना. तर मुक्ता म्हणते हो हो परंतु सगळे काही घरचेच आहेत, त्यामुळे तू असं बोलू नकोस की ही फक्त घरचीच पार्टी आहे आणि हो तुला जेवल्याशिवाय मी काही पाठवणार नाही. तर आरती म्हणते की नाही मॅम उशीर होईल. तर आरतीला मुक्ता म्हणते अगं उशीर वगैरे काही होणार नाही, 2 घास जेवलीस तर काही उशीर वगैरे होत नाही आहे, तू अगोदर जेवणासाठी चल. असं म्हणत मुक्ता ही जबरदस्तीनेच आरतीला जेवणासाठी घेऊन येते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सावनी ही फोनवर बोलत असते परंतु नेटवर्क नसल्यामुळे सावनीला काही ऐकू येत नाही. आता त्याचवेळी तिथे आदित्य येतो आणि सावनीला म्हणतो मम्मा हा फोटो बघ, आपला फॅमिली फोटो आहे, हीच तर माझी ड्रीम फॅमिली आहे आणि मला माझं कुटुंब असंच एकत्र हवं आहे. तर ही सावनी ही म्हणू लागते की हो माझंही हेच ड्रीम आहे आदित्य, आपली ही ड्रीम फॅमिली लवकरच एकत्र यावी असंच मला वाटत आहे. तर त्यानंतर सावनी ही नाटक करत म्हणते आदित्य हे सगळं काही तुझ्यामुळे पॉसिबल झालं, खरंच आदित्य थँक्यू. असं म्हणत सावनी ही रडण्याचं नाटक करते. तर आदित्य म्हणू लागतो मम्मा अगं काय झालं आहे, एवढं सगळं चांगलं होतच आहे ना, मग तू का रडतेस. तर सावनी नाटक करत म्हणते नाही आदित्य बाळा, अरे तू एवढा खुश आहेस ना म्हणून डोळ्यामध्ये अश्रू आले, बाकी काही नाही. आणि काही गोष्टी आठवल्यात रे, अगदी जुन्या आठवणी. कसं आहे माहिती आहे का आदित्य, अरे जेव्हा माझी आणि सागरची ॲनिव्हर्सरी असायची ना तेव्हा तुझा सागर पप्पा दरवर्षी ॲनिव्हर्सरीला मला गिफ्ट घेऊन यायचा, काही ना काही गिफ्ट घेऊन यायचाच. आणि आदित्य तुला माहीत आहे का गिफ्ट काय आहे, याची मला एक्साइटमेंट असायची की मी कधी एकदा गिफ्ट पाहते. परंतु यावर्षी तर सागर मला गिफ्ट घेऊन आलाच नाही आहे, परंतु यावर्षी त्याने गिफ्ट आणलं आहे. परंतु कोणासाठी माहीत आहे का आदित्य तुला, त्याच्या नवीन बायकोसाठी मुक्तासाठी. त्याने मुक्तासाठी गिफ्ट आणलं आहे, माझ्यासाठी नाही आणलं. परंतु माझ्यासाठी तरी का आणेल ना, मी कोण आहे त्याच्यासाठी, तर मुक्ताच महत्त्वाची आहे आणि म्हणूनच तर तो मुक्ताला गिफ्ट घेऊन आला आहे. तर सावनी नाटक करत म्हणते आदित्य बाळा मला गिफ्टची गरज नाही, कारण माझ्यासाठी हा फोटोच खूप मोठं गिफ्ट आहे, त्यामध्येच मी समाधान मानेन आणि माझ्यासाठी कोण घेऊन येईल बरं गिफ्ट. असं म्हणत सावनी ही रडण्याचं नाटक करते आणि म्हणते की मला आता कोणी काहीच देणार नाही, मला माहीत आहे की मला कोणतंही गिफ्ट मिळणार नाही. आता मात्र आदित्यला खूप राग आलेला असतो की सागरने मुक्ताला गिफ्ट घेतलं आहे. आता आदित्य सावनीला शांत करत म्हणतो मम्मा चल माझ्यासोबत. तर आता सावनी विचारते कुठे आदित्य बाळा. तर आदित्य म्हणतो चल म्हणालो ना मी.
दुसरीकडे पाहायला मिळतं सागर हा मुक्ताला विचारतो की मिहीर कुठे आहे. तर मुक्ता म्हणते की मिहीर निघाला. तर आता सागर विचारतो गेला पण. तर आता मुक्ता म्हणते की हो, त्याला काहीतरी महत्त्वाचं काम आलं आणि म्हणूनच तो निघून गेला आहे. तर त्यानंतर स्वाती म्हणू लागते मुक्ता, आपण अगोदर त्या सावनीच्या मैत्रिणींना जेवायला देऊ, त्यानंतर आपण जेवूया. तर मुक्ता म्हणते अर्थातच. तर आता सर्वजण जेवणाची तयारी करत असतात, परंतु त्याच वेळी आदित्य सावनीला घेऊन सागरच्या समोर येतो आणि सागरला जाब विचारत म्हणतो, पप्पा तुम्ही आज मम्माला गिफ्ट का नाही आणलं. आता मात्र आदित्यच्या या बोलण्यामुळे सर्वांनाच धक्का बसतो. तर सागरलाही धक्का बसतो आणि तो धक्क्यानेच आदित्यकडे पाहू लागतो. आता सागर आदित्यला म्हणतो, आदित्य तू हे काय बोलतोयस. तर आदित्य म्हणतो की हो पप्पा, तुम्ही मम्माला गिफ्ट का नाही घेऊन आलात. अहो आज तुमचा स्पेशल दिवस आहे ना, मग आज तुम्ही मुक्ता आंटीसाठी गिफ्ट का आणलं. आज तर तुम्ही मम्माला गिफ्ट द्यायला हवं होतं, परंतु नाही, तुम्ही तर मम्माला गिफ्टच दिलं नाही. आता मात्र मुक्तालाही धक्का बसतो. मुक्ताच्या लक्षात येतं की हे सगळं काही सावनीचंच कारस्थान आहे. तर त्यानंतर आदित्य म्हणतो, पप्पा तुम्ही त्यांच्यासाठी इयरिंग्स आणलेत, परंतु मम्मासाठी काहीच आणलं नाही. मम्माला असं तुम्ही का वागवता. तुम्हाला मम्माबद्दल काहीच वाटत नाही आहे का. तुम्ही प्रत्येक वेळी मुक्ता आंटीचीच बाजू घेत असता आणि मुक्ता आंटीलाच गिफ्ट देत असता, परंतु माझ्या मम्माला का नाही. आता मात्र सावनी मुद्दामहून नाटक करत म्हणते, आदित्य अरे तू हे काय बोलतोयस. आणि आदित्य तू कोणाशी बोलतोयस माहीत आहे का. अरे तू तुझ्या पप्पांशी बोलतोयस. मग असं बोलणं योग्य नाही आदित्य बाळा. आणि हो, त्यांनी आपल्याला या घरामध्ये राहायला दिले आहे, तेच आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आदित्य तुला माहीत आहे ना, अरे आपल्याला कोणीही घरात ठेवायला तयार नव्हतं, परंतु त्यांनी आपल्याला घरात ठेवलं आहे. खरं तर त्यांचे उपकार आपण मानायला हवेत. अरे तू असं नको वागूस आदित्य, खरं तर त्यांना तू सॉरी बोल बघू. तर आदित्य म्हणतो, परंतु मम्मा. तर सावनी ही मुद्दामून नाटक करते की आदित्य बोल, म्हणाले ना मी तुला सॉरी. तर आता आदित्य सॉरी म्हणतो. तर सावनी त्यानंतर म्हणू लागते, आणि हो, मुक्ताबद्दल काहीही बोलायचं नाही, कारण तुला माहीत आहे का, कारण मुक्ता ही तुझ्या पप्पांची खरी बायको आहे, मी नाही. मग मला सांग माझ्यासाठी सागर गिफ्ट का आणेल. असं म्हणत सावनी ही रडण्याचं नाटक करते. आता मात्र मुक्ताही आपल्याच कानातील ते कानातले काढते आणि सावनीला देत असते, परंतु ते पाहून स्वाती आणि इंद्राताईंना धक्काच बसतो. आता स्वाती ही सागरला म्हणते, भाई बघ काय चाललं आहे. तर सागर पाहतो तर मुक्ता ही सावनीला ती इयरिंग्स देत असते. तर आता सागर थांबवत म्हणतो, मुक्ता तुम्ही हे काय करत आहात. तर मुक्ता ही सागरला समजावत म्हणते, सागर ठीक आहे, तसंही मला नटायला वगैरे आवडत नाही, तुम्हाला माहीत आहे ना, मग आपण हे गिफ्ट त्यांना देऊ आणि हा विषय इथेच संपू ना. असं म्हणत आता मुक्ता ही स्वतःच्या कानातील इयरिंग्स सावनीला देण्यासाठी पुढे जाते, परंतु त्याच वेळी सागर नाटक करत म्हणतो, मुक्ता अहो तुम्ही हे काय करताय. तर मुक्ता म्हणते, काही नाही सागर. तर आता सागर मुद्दामहून म्हणतो, अहो मुक्ता तुम्ही हे काय करताय. अहो हे इयरिंग्स तर तुम्ही वापरले आहेत ना, मग मला सांगा तुम्ही वापरलेली वस्तू सावनी कशी काय ॲक्सेप्ट करेल. आता मात्र सावनीला धक्काच बसतो. तर त्यानंतर इंद्राताई आणि स्वाती म्हणतात, हो ना अगं मुक्ता, तू वापरलेली वस्तू सावनी नाही का घेणार, मग तू का उगाच देण्यासाठी जातेस. तर त्यानंतर सागर मुक्ताला म्हणतो, हो ना, आणि हे तर तुमच्यासाठी गिफ्ट आहे ना. तर मुक्ता म्हणते, ठीक आहे. तर सागर म्हणतो, असं कसं. अहो तिच्यासाठी गिफ्ट हवं आहे ना, मग मी आत्ताच ऑर्डर करतो ना, आत्ताच तिच्यासाठी इयरिंग्स वगैरे ऑर्डर करतो. आता मात्र सावनी ही नाटक करत म्हणते, नाही सागर असं काहीच नाही. हो उगाच तू डायमंड इयरिंग्स वगैरे काही ऑर्डर करू नकोसा. तर इंद्राताई म्हणतात, डायमंड इयरिंग्स. तर त्यानंतर सागर म्हणतो, नाही कसं काय. असं म्हणत सागर सावनीला म्हणतो, अगं तू तर आदित्यची आई आहेस आणि आदित्यचा मी पप्पा आहे, मग तुला तर गिफ्ट द्यायलाच हवं ना, मग थांब ना मी तुझ्यासाठी ऑर्डर करतो. असं म्हणत सागर ऑर्डर करतो आणि सावनीला म्हणतो, झाली ऑर्डर डन. तर इंद्राताई आणि स्वातीला धक्काच बसतो. सावनी मात्र मनातून खूप खुश होते आणि आता सावनी मनातच म्हणते, वा सावनी वा, जमतंय हा तुला. आणि तसंही आदित्य हा माझा एक्का आहे, फक्त एक्काच नाही तर हुकमाचा एक्का. त्यामुळे या एक्क्याचा वापर करून मी कोणताही गेम अगदी सहजपणे जिंकू शकते. असं म्हणत सावनी मनातून खूप खुश असते, परंतु सागरला खूप वाईट वाटत असतं. आता सागर मुक्ताला ते इयरिंग्स घालायला सांगतो. तर मुक्ता ते इयरिंग्स घालते, परंतु सर्वांनाच खूप वाईट वाटत असतं. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सागर मुक्ताला जवळ घेतो. आता सागर आणि मुक्तामधील प्रेमाचे क्षण चालू असतात. दोघंही एकमेकांकडे अगदी प्रेमाने पाहत असतात, परंतु त्याचवेळी सावनी ही अचानक सागरच्या आणि मुक्ताच्या रूममध्ये येते. आता मात्र सागर आणि मुक्ता पाहतात तर त्यांना धक्काच बसतो. आता त्या दोघांना एकत्र पाहून सावनीचा मात्र जळफळाट होत असतो. तर त्यानंतर सागर मुक्ताला विचारतो, काय ठरवलंय तुम्ही. तर मुक्ता विचारते की कशाबद्दल. तर सागर म्हणतो, त्या इयरिंग्सबद्दल. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सावनी ही फोनवर बोलत म्हणते की आदित्यच्या मनामध्ये ही जी काही इनसिक्युरिटी आहे ना, ती तशीच कायम राहायला पाहिजे.
कारण जेवढा आदित्य इनसिक्युअर राहील तेवढंच मला जे काही हवं ते मला मिळवता येईल असं म्हणत सावनी खूप खुश असते. तर दुसरीकडे सागर हा मुक्ताला म्हणतो, एक गोष्ट लक्षात ठेवा मुक्ता, प्रत्येक वेळी आदित्य असं म्हणाला, आदित्य तसं म्हणाला म्हणून प्रत्येक वेळी आपण आदित्यचं ऐकावं असं नाही आहे. त्यामुळे मी तुमच्यासाठी आणलेली इयरिंग्स सावनीला कदापिही देणार नाही, अगदी काही झालं तरी. आता मात्र मुक्ताला धक्काच बसतो. आता मुक्ताही सागरला कशाप्रकारे समजावे आणि सागर समजून घेईल का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. त्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.